द वायर ऑफ लेंथ L, एक वायर आहे त्याची लेंथ दिली कॅपिटल L अँड रेजिस्टन्स कॅपिटल R इज स्ट्रेच्ड. ते काय केली, वायर स्ट्रेच केली, दोन्ही बाजूला अशी ताणवलेली आहे. त्यामुळे काय झालंय, सो दॅट इट्स रेडियस ऑफ क्रॉस सेक्शन इज हार्ड. ती वायर जी होती, ही वायर अशी दोन्ही बाजूला स्ट्रेच केली, इकडे ओढली, या बाजूला ओढली, त्याच्यामुळे ही रेडियस जी आहे ती अशी कमी कमी होत गेली आणि लेंथ काय होईल, वाढत जाईल. लेंथ ऍज लेंथ इन्क्रीजेस, रेडियस डिक्रीजेस. सो रेडियस किती झाली त्यावेळेस, जी काही R2 म्हणू आपण, ती इनिशियल जी रेडियस होती R1, तिच्या किती झाली, हाफ झाली. R2 इज इक्वल टू R1/2. आणि व्हॉट इज इट्स न्यू रेजिस्टन्स, मग जी वायर ताणवल्यानंतर जी तयार झाली तिचा नवीन रेजिस्टन्स किती होईल हे कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. वायर आपण स्ट्रेच करतोय, ताणवतोय, त्यावेळेस त्या वायरचा व्हॉल्यूम जो असेल, इनिशियल व्हॉल्यूम एवढी वायर असेल, ती स्ट्रेच केली, फक्त लेंथ इन्क्रीज झाली, रेडियस काय झाली, कमी झाली. दॅट्स वाय व्हॉल्यूम रिमेन्स सेम. म्हणून मी इथे लिहिलं, इन स्ट्रेचिंग वायर व्हॉल्यूम रिमेन्स सेम. व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचं असेल वायरचा तर काय फॉर्म्युला यूज करणार, V इज इक्वल टू क्रॉस सेक्शनल एरिया इंटू लेंथ. हा क्रॉस सेक्शनल एरिया, हा वायरचा एवढा क्रॉस सेक्शनल एरिया असेल आणि ही लेंथ असेल, तर आपल्याला ह्या फॉर्म्युलाने व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करता येईल. मग इनिशियल व्हॉल्यूम जो आहे त्याला मी A1 L1 असं म्हणतो, विच इज इक्वल टू व्हॉल्यूम आफ्टर स्ट्रेचिंग ऑफ वायर A2 L2. ए म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया, तोच आपल्याला असा लिहिता येतो, पाय R1 स्क्वेअर इंटू दिस L1 विच इज इक्वल टू पाय R2 स्क्वेअर L2. या इक्वेशन वरून आपण L1 अपॉन L2 कॅल्क्युलेट करू. L1 अपॉन L2 विच इज इक्वल टू दिस R2 डिवाइड बाय दिस R1 ब्रॅकेट स्क्वेअर. और आपल्याला ही सिच्युएशन दिलंय, R2 इज इक्वल टू R1 अपॉन R2. मी ह्या R2 ऐवजी ही व्हॅल्यू टाकू, R1 अपॉन 2. सो R1 अपॉन 2 इंटू दिस R1 स्क्वेअर. हे R1 आणि इथला R1 कॅन्सल केले. सो L1 अपॉन L2 विच इज इक्वल टू 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर. सो इट इज इक्वल टू 1/4. म्हणजे आपल्याला हा लेंथचा रेशो मिळाला, इनिशियल लेंथ डिवाइड बाय फायनल लेंथ विच इज इक्वल टू 1/4. त्यानंतर आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे रेजिस्टिव्हिटी रो. वायर जरी स्ट्रेच केली, आपण रेजिस्टिव्हिटी ज्यावेळेस स्टडी केली तेव्हा असं म्हटलं होतं, रेजिस्टिव्हिटी इज ए प्रॉपर्टी ऑफ मटेरियल. या मटेरियलची प्रॉपर्टी असते, म्हणून आपल्याला रो विच इज इक्वल टू R1 A1 डिवाइड बाय L1. रो साठी फॉर्म्युला आहे, रो इज इक्वल टू RA डिवाइड बाय L. सो इनिशियल रेजिस्टिव्हिटी जी असणार आहे त्याच्यासाठी हा फॉर्म्युला होईल R1 A1 डिवाइड बाय L1 विच इज इक्वल टू फायनल रेजिस्टिव्हिटी म्हणजे R2 A2 डिवाइड बाय L2 विच इज इक्वल टू रो. म्हणजे सेम असणार आहे दोन्ही केस मध्ये. Calculate R1 upon R2. R1 R2 इकडे आणू आपण. This will be हा A2 डिवाइड बाय हा इथला A1 इकडे आणला इंटू हा L1 राईट साइडला नेला डिवाइड बाय L2. हेच इक्वेशन तयार झालं. सो R1 अपॉन R2 विच इज इक्वल टू, आपण हा एक रेशो काढला L1 अपॉन L2. हा L1 अपॉन L2 इथे टाकू व्हॅल्यू, आणि इथे हा जो फॉर्म्युला आहे त्याला मी पाय R2 स्क्वेअर डिवाइड बाय पाय R1 स्क्वेअर असा लिहितो, क्रॉस सेक्शनल एरियाचा फॉर्म्युला, इंटू L1 डिवाइड बाय L2 और विच इज इक्वल टू, हे कॅन्सल केले, so R2 upon R1 bracket square into L1 upon L2
1/4. R2 ची व्हॅल्यू किती आहे? आता आपण हे दिलंय किती आहे? इनिशियलच्या किती झाली? हाफ. म्हणजे R1/2 into this R1 bracket square into 1/4 R1 upon R2. So R1 upon R2 which is equal to this R1 get cancelled and this 2 square. So 1/4 into this 1/4 we get 1/16. So R1 upon R2 which is equal to 1/16 or R2 हा R2 राईट साइडला नेला, हा 16 इकडे आणला, 16 टाइम्स R1 म्हणजे रेजिस्टन्स जो असणार आहे वायरचा तो किती झाला? 16 टाइम्स इनिशियल रेजिस्टन्स. जो काही इनिशियल रेजिस्टन्स होता R1 त्याच्या 16 टाइम्स इन्क्रीज होईल. ज्यामध्ये मग ऑप्शन दिलेले आहे बघा, 5R, 8R, 4R, 16 D. ऑप्शन डी इज करेक्ट. सेम केस अशाच पद्धती. Okay, let us study next numerical problem. The internal resistance of a cell of EMF 2 volt. इंटरनल रेजिस्टन्स दिला एका सेलचा 2 व्होल्ट हा सेल आहे, is connected to a resistance of 0.9 ohm. The voltage across the cell will be. एक सेल आहे 2 व्होल्टचा सेल आहे, ईएमएफ दिला किती? 2 व्होल्ट. इज इंटरनल रेजिस्टन्स किती याचा? हा इंटरनल रेजिस्टन्स R which is equal to 0.1 ohm and this cell is connected to a resistance of 0.9 ohm resistance. हा एक 0.9 ओहम चा रेजिस्टन्स आहे, त्याला कनेक्ट केलेला आहे. अशा पद्धतीचे हे डायग्राम आहे. असं आपण बघितलं एखादं सर्किट थेरी मध्ये स्टडी केलेलं आहे आणि याच्यावरून विचारलंय द व्होल्टेज अक्रॉस द सेल विल बी. म्हणजे ह्या सेलच्या अक्रॉस इथून इथपर्यंत किती व्होल्टेज असेल किंवा या रेजिस्टन्सच्या अक्रॉस किती पोटेन्शियल असेल. म्हणजे व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचंय या दोन टर्मिनल्स मध्ये, सेलच्या दोन टर्मिनल्स मध्ये. कसं कॅल्क्युलेट करता येईल? अगोदर ह्या सेल मधून करंट किती फ्लो होतोय हे कॅल्क्युलेट करून घेऊ आपण. मग करंट जर कॅल्क्युलेट करायचं असेल I which is equal to एप्सिलॉन अपॉन काय फॉर्म्युला आहे? R प्लस R. टोटल सर्किट सारखी फॉर्म्युला यूज केलाय आपण. असं हा फॉर्म्युला बघितला का आपण कुठे? I which is equal to epsilon upon R plus R. एप्सिलॉन ची व्हॅल्यू दिली 2 व्होल्ट, इथे मी फक्त 2 लिहितो, डिवाइड बाय हा रेजिस्टन्स दिलाय 0.9 ओहम प्लस इंटरनल रेजिस्टन्स दिलाय 0.1 ओहम. सो करंट which is equal to 2 डिवाइड बाय 0.9 प्लस 0.1 किती होईल? 1.0 और which is equal to 2 एम्पियर. म्हणजे हा जो करंट फ्लो होणार आहे हा किती असेल? 2 एम्पियर एवढा करंट असणार आहे. मग इथून हा 2 एम्पियर करंट कुठून फ्लो होणार आहे? ह्या रेजिस्टर थ्रू. या रेजिस्टरच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डेव्हलप होईल ते कॅल्क्युलेट करू. V इज इक्वल टू I इंटू R हा फॉर्म्युला आहे. करंटची व्हॅल्यू माहिती आपल्याला 2 एम्पियर इंटू रेजिस्टन्स किती आहे? 0.9 ओहम. सो पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द सेल, या सेलच्या अक्रॉस किंवा या रेजिस्टन्सच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे? 1.8 व्होल्ट. Okay, let us study next numerical problem. What is the resistance of one of the rails of railway track? एक रेल्वे ट्रॅक आहे आणि त्या रेल्वे ट्रॅकचा एक रेल म्हणजे एक बाजू त्याचा रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. which have length 20 किलोमीटर. लेंथ किती दिली आहे? 20 मॅग्नेशियम किलोमीटर.
लॉंग ऍट 20 डिग्री सेल्सिअस. टेम्परेचर दिलं आपल्याला T नॉट असं म्हणून 20 डिग्री सेल्सिअस. द क्रॉस सेक्शन एरिया ऑफ रेल, क्रॉस सेक्शनल एरिया जो काय रेल असेल त्याचा हा क्रॉस सेक्शनल एरिया ए दिलेला आहे 25 सेंटीमीटर स्क्वेअर. And the rail is made up of steel having resistivity at 20 degree Celsius, which is equal to 6 into 10 raised to minus 8 ohm meter. तर काही क्वांटिटी किलोमीटर मध्ये आहे, काही सेंटीमीटर, काही मीटर मध्ये आहे. हे सगळं SI सिस्टीम मध्ये कन्वर्ट करून so length which is equal to 20 किलोमीटर म्हणजे किती झाली 20 into 10 raised to 3 मीटर. त्यानंतर हे 25 सेंटीमीटर स्क्वेअर आहे म्हणजे 25 into 10 raised to minus 4 मीटर स्क्वेअर असं होईल आणि हे मीटर मध्ये आहेच. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचा आहे. रेजिस्टन्स काढायचा असेल तर R इज इक्वल टू रो L अपॉन A. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे सिंपल. सो रो दिलेली व्हॅल्यू 6 into 10 raised to minus 8 into लेंथ. लेंथ किती दिली आहे? ही दिली 20 into 10 raised to 3 डिवाइड बाय क्रॉस सेक्शनल एरिया दिलाय हा लिहायचं 25 into 10 raised to minus 4. हे किती होईल मग 24 डिवाइड बाय 5 into 10 raised to पॉवर किती राहील? अब 10 raised to minus 4 वरती आणला तर इथे काय राहील? फक्त हा -4 राहील. -4 plus 3 जे राहील -1 R. into 10 raised to -1 ओहम असं येत आहे म्हणजे 0.48 ओहम. आणि 10 raised to -1 आहे म्हणून हा डेसिमल पॉइंट एक डिजिट लेफ्ट साइड कडे शिफ्ट केला. ओके. Okay, let us study next numerical problem. ए बॅटरी आफ्टर ए लॉंग यूज, एक बॅटरी आहे बराच वेळ वापरली, हॅज अन EMF 24 व्होल्ट. त्या बॅटरीचा EMF किती आहे? 24 व्होल्ट. 24 व्होल्ट. आपण हे एक डायग्राम काढून बघू. एक बॅटरी आहे which has EMF किती आहे? 24 व्होल्ट. and an internal resistance, त्या बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स पण दिलेला आहे. R ची व्हॅल्यू दिली स्मॉल r 380 ओहम. कॅल्क्युलेट द मॅक्झिमम करंट ड्रॉन फ्रॉम द बॅटरी. मॅक्झिमम करंट ड्रॉ करायचं आपल्याला. त्यावेळेस काय करायला लागतं? हे दोन टर्मिनल जे आहे ते शॉर्ट सर्किट करायचं असतात. म्हणजे डायरेक्ट वायर घेतली आणि ती इथे कनेक्ट केली तर काय होईल? शॉर्ट सर्किट होईल. मॅक्झिमम करंट इथून काय होईल? त्या वायर मधून किंवा कंडक्टर थ्रू फ्लो होईल. हा मॅक्झिमम करंट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. कसा कॅल्क्युलेट करता येईल? I max, मॅक्झिमम करंट फ्लोइंग थ्रू ए कंडक्टर, विच इज इक्वल टू किती असणार आहे? एप्सिलॉन अपॉन दिस इंटरनल रेजिस्टन्स. हा फॉर्म्युला गेला का आपल्याला? असा गेला, आपण बघितला फॉर्म्युला. Therefore, I max, maximum current flowing through that conductor, which is equal to 24 divided by 380, 0.068 एम्पियर. हे करंट जे आहे व्हॅल्यू खूप कमी आली आणि स्टार्ट करायची असेल ना कोणतीही व्हेकल तर त्याला मॅक्झिमम करंटची गरज असते. मग त्यामुळे ती जी बॅटरी असेल इट कॅनॉट काय म्हटलं त्याने? कॅनॉट ड्राईव्ह द स्टार्टिंग मोटर.
Now move to next numerical problem. A battery of EMF आपल्याला बॅटरी दिली आता हीच बॅटरी यूज करू आपण इथली the battery of EMF किती दिलाय 12 volt and internal resistance 3 ohm okay. is connected to a resistor एका रेजिस्टरला काय केलेली कनेक्ट केलेली आहे झाले सर्किट if the current in the circuit is 0.5 ampere current in the circuit is 0.5 ampere first calculate resistance of resistor हा रेजिस्टन्स ची व्हॅल्यू किती येईल हे कॅल्क्युलेट करायचं आहे आणि calculate terminal voltage of the battery when the circuit is closed terminal voltage म्हणजे सर्किट क्लोज असेल चालू कंडिशनला त्यावेळेस ह्या बॅटरीच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डेव्हलप होईल हे कॅल्क्युलेट करायचं आपल्याला पोटेन्शियलच्या फॉर्म मध्ये V is equal to epsilon minus I into R or epsilon which is equal to V plus I into R असा येईल so epsilon which is equal to I R plus this I into R or I into R plus R आपल्याला काढायचा हा R so R plus R which is equal to epsilon upon I याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकू आपण R ची व्हॅल्यू माहित नाही प्लस दिस इंटरनल रेजिस्टन्स इज 3 ohm equal to EMF is 12 volt divided by current which is equal to 0.5 ampere हा प्लस 3 इकडे नेऊ आपण so R which is equal to हे जर केलं तर किती होईल 0.5 म्हणजे 120 भागिले 5 16 सर जुने 10 2 5 24 24 minus 3 R is equal to 21 volt सॉरी ओहम एवढा रेजिस्टन्स येईल करून बघा 12 डिवाइड बाय 0.5 हे असं लिहिता येईल आपल्याला एक डिजिट आपण राईट साइड कडे शिफ्ट करू 120 डिवाइड बाय 5 आणि एक डिजिट राईट साइड कडे शिफ्ट केला आणि मग डिवायडेशन केलं 24 आला आणि हा प्लस 3 होता तो इकडे नेला -3 सो रेजिस्टन्स इज इक्वल टू 21 ओहम नेक्स्ट विचारलं आपल्याला त्यातच कॅल्क्युलेट टर्मिनल व्होल्टेज ऑफ द बॅटरी व्हेन द सर्किट इज क्लोज सर्किट चालू आहे सुरू आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे टर्मिनल व्होल्टेज या दोन टर्मिनल्स मध्ये किंवा या रेजिस्टन्सच्या अक्रॉस किती टर्मिनल व्होल्टेज असेल ते जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण ओहम्स लॉ यूज करू V is equal to I into R करंट ची व्हॅल्यू माहिती 0.5 एम्पियर मल्टिप्लाइड बाय दिस रेजिस्टन्स 21 ओहम 0.5 ने मल्टिप्लाय केलं आपण it is equal to 10.5 volt the 105 दिसतं का the point into this 5 10.5 volt Now move to next numerical problem. 10 ohm 20 ohm and 30 ohm are connected in series combination कसे कनेक्ट केलेले आहेत इथंच आपण थोडंसं करू करेक्शन तीन रेजिस्टन्सेस आहेत are connected in series combination याचं series combination असणार आहे 10 ohm 20 ohm 30 ohm are connected in series combination आणि फर्स्ट विचारलंय फाइंड इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स ऑफ द कॉम्बिनेशन किती येईल इक्विव्हॅलंट कॉम्बिनेशन when resistances are connected in series आता हे 10 ला झालेलं आहे तुमचं
रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन सिरीज. आपल्याला दिलेलं आहे Addition of the connected resistors. आपल्याला दिलेलं आहे पण ते आपण स्टडी केलेलं नाहीये. वेन रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड इन सिरीज. पण 10th ला झाले असेल ना, एन नंबर ऑफ रेजिस्टन्सेस सिरीज मध्ये कनेक्ट केले तर इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण काय करतो, सगळ्या रेजिस्टन्सची समेशन करत असतो. म्हणजे इथे इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती येईल, 10 ohm plus 20 ohm plus 30 ohm 60 ohm. तर 60 ओहम. plus 60 Ohm. म्हणजे हे 3 रेजिस्टन्स जे आहेत त्याच्याऐवजी जर 60 ओहमचा रेजिस्टन्स मी इथे कनेक्ट केला, सेम बॅटरी आहे आणि इथे हा किती रेजिस्टन्स आहे, 60 ओहम. तर सेम करंट फ्लो होणार आहे याच्यातून आणि याच्यातून, दोन्ही सर्किट मधून सेम करंट फ्लो होईल. हे झालं पहिलं केस, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढला. सेकंड आपल्याला विचारलंय, व्हेन धिस सिरीज कॉम्बिनेशन इज कनेक्टेड टू 12 व्होल्ट बॅटरी. इथे दिलेलं आहे 12 व्होल्ट बॅटरी बाय निग्लेक्टिंग द व्हॅल्यू ऑफ इंटरनल रेजिस्टन्स. इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू 0 घेऊन टाकू, निग्लेक्टिंग केली. ऑप्टेन पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ईच रेजिस्टर. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस म्हणजे या सेलच्या अक्रॉस किती पोटेन्शियल असेल, इथल्या सेलच्या अक्रॉस किती आणि इथल्या सेलच्या अक्रॉस किती पोटेन्शियल असेल ते कॅल्क्युलेट करायचं. मग फर्स्ट कॅल्क्युलेट करंट फ्लोईंग थ्रू दॅट सर्किट. किती करंट फ्लो होईल हा कॅल्क्युलेट करायचा. आय एप्सिलॉन अपॉन आर प्लस आर हा फॉर्म्युला आहे. इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू किती दिली, 0, निग्लेक्ट केला. सो आय विच इज इक्वल टू एप्सिलॉन अपॉन आर which is equal to किती आहे, 12 divided by equivalent resistance किती आहे, 60 ओहम आलेला आहे. ampere. 0.2 एम्पियर एवढा करंट इथल्याही सर्किट मधून फ्लो होईल, इथल्याही सर्किट मधून सेम करंट फ्लो होईल. आता आपल्याला ईच रेजिस्टरच्या अक्रॉस पोटेन्शियल किती डेव्हलप होत आहे हे कॅल्क्युलेट करायचं. मग पहिला जो रेजिस्टर आहे R1 असं म्हणून, द पोटेन्शियल अक्रॉस दिस 10 ओहम रेजिस्टन्स विथ इक्वल टू I इंटू आर. करंट सेम फ्लो होणार आहे या सर्किट मधून. करंट किती आहे, 0.2 इंटू रेजिस्टन्स किती आहे, 10 ओहम. सो पोटेन्शियल डेव्हलप्ड अक्रॉस दिस 10 ओहम रेजिस्टन्स विच इज इक्वल टू 2 व्होल्ट. 2 व्होल्ट एवढं पोटेन्शियल डेव्हलप होईल. तसंच या 20 ओहम रेजिस्टन्सच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डेव्हलप होईल, V इज इक्वल टू I इंटू I किती आहे, 0.5 इंटू दिस 20. सो 20 4 व्होल्ट. इथल्या रेजिस्टरच्या अक्रॉस किती पोटेन्शियल डेव्हलप होईल, V3 विच इज इक्वल टू I इंटू R3. 0.2 into this 30, 6 volt. इथे किती आहे, 6 व्होल्ट एवढं पोटेन्शियल, इथे 4 व्होल्ट. म्हणजे बॅटरीचं 12 व्होल्ट पोटेन्शियल होतं. या सगळ्यांची जर बेरीज केली ना तर 12 येते. 6 प्लस 4 प्लस 2 इक्वल टू 12. पोटेन्शियल काय झालं, प्रत्येक सेलच्या प्रत्येक रेजिस्टरच्या अक्रॉस डेव्हलप झालेलं आहे.